कोणीही आपल्या स्वतःच्या किंवा इतरांच्या मानसिक आरोग्याबाबत कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत अथवा कोणत्याही आजाराचे परस्पर निदान करू नये. कोणतीही शंका असल्यास योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तीचा औपचारिक फॉर्मल सल्ला घ्यावा ही विनंती. हा डिस्क्लेमर म्हणजे माझ्या बोलण्यातनं कुठलेही गैरसमज करून घेऊ नका. कुणाच्याही मानसिक अवस्थेबाबत, कुठल्या आजाराबाबत, स्वतःबाबत किंवा इतरांबाबत कुठलेही प्राथमिक अंदाज तुम्ही बांधू नका. योग्य त्या व्यक्तीचा सल्ला गरज वाटली तर घ्या. दुसरी गोष्ट, एक ट्रिगर वॉर्निंग ज्याला म्हणतो आपण, की आजच्या चर्चेदरम्यान कदाचित तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातल्या काही अप्रिय किंवा त्रासदायक घटना आठवू शकतील, काही व्यक्ती आठवू शकतील, तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकेल. तसं झालं तर तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. या 2 गोष्टी मी सांगून माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. आणि मी हा सगळा उपक्रमच पुस्तकांशी संबंधित आहे, त्यामुळं काही पुस्तकांची नावं आत्ताच्या आपल्या चर्चेच्या संबंधात मी वाचून दाखवतो आणि ती आधी सरांना मी पाठवेन, ती तुम्हाला नंतर मिळेलच सगळ्यांना. काही महत्वाची पुस्तकं बरीच आहेत खरं तर, त्यातली काहीच मी इथं नोंदवलीत. मी अल्बर्ट एलिस नावाचं पुस्तक आहे, अत्यंत महत्वाचं. तुम्ही मी तर विनंती करेन की या महिन्यातच सर्वांनी विकत घेऊन हे पुस्तक वाचावं. अंजली जोशी ज्या सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी हे लिहिलेलं. त्यांचंच दुसरं एक पुस्तक आहे, विरंगी मी विमुक्त मी नावाचं, अत्यंत स्त्रियांच्या लैंगिकतेवरचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. तिसरं आहे झऱ्यातलं आकाश, मुलांचं भावविश्व जाणणाऱ्या शोभा भागवत. गरवारे बालभवन नावाची जी संस्था पुण्यात आहे त्याच्या सगळ्या कामावर, एकूण मुलांच्या वाढीवर, मुलांच्या मानसिकतेवरचं हे पुस्तक आहे. संपादक आहेत अंजली मुळे. ते आवर्जून वाचावं. प्रश्न पुरुष भानाचे, हे फार महत्वाचं पुस्तक आहे, वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे. संपादक आहेत गीताली विम, मुकुंद किर्दत, रवींद्र रुक्मिणी पंढरनाथ आणि हरीश सदानी. मी या पुस्तकांचा फक्त उल्लेख करतोय, ह्याचे तपशील आता सांगत नाही कारण ते स्वतंत्र विषय आहे. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे मनोविकारांचा मागोवा, अतिशय चांगला पुस्तक आहे, डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी लिहिलेलं. त्याच्यानंतरचा माणूस असा का वागतो, अंजली चिपलकट्टी. या माझ्या सुदैवाने मी या पुस्तकाच्या निर्मितीत सहभागी आहे आणि अंजली चिपलकट्टी यांचा मी नवरा. डॉक्टर लीना मोहाडीकर यांची लैंगिकतेवरची 7 पुस्तकं आहेत, जुन्या काळापासूनचे. मी लहान असल्यापासून लीना मोहाडीकरांची पुस्तकं वाचत मोठा झालोय. ती आता सुद्धा उपलब्ध आहेत, ती जरूर वाचावीत. निरामय कामजीवन नावाचं डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं पुस्तक आहे, जुन्या काळातले सेक्सॉलॉजिस्ट होते ते. नंतर काही पुस्तकांचा उल्लेख करतो, कामविज्ञान डॉक्टर वावा भागवत. अटळ दुःखातून सावरताना नावाचं एक पुस्तक आहे, डॉक्टर संजोत देशपांडे यांचं. हे याच्याविषयी आहे की आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा जो दुःख आपल्याला होतं, दीर्घकाळ आपण त्रासात जातो, त्या दुःखाला कसं सामोरं जायचं या संदर्भातलं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे डॉक्टर महिंदर वत्स नावाचं, इट्स नॉर्मल नावाचं, अतिशय वेगळ्या धाटणीचं विनोदी अंगानं लिहिलेलं लैंगिकतेवरचं पुस्तक आहे. ते इंग्रजीत आहे पण ते अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. लैंगिकतेवर बोलू काही, निरंजन घाटे. द राईट टू सेक्स, समागमाचे राजकारण आणि नैतिकता. द सेक्स बुक, लिझा मंगलदास. याचबरोबर मानसिक आजार, आरोग्य आणि आपण, हे डॉक्टर अरुण रोकडीकर आणि डॉक्टर मेरी पोनय्या रोकडीकर, हे दाम्पत्य आहे. ते सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे एन्सायक्लोपीडियाचं चांगलं जाडजोड मोठं पुस्तक आहे. याच्या बरोबरीनं मी एक व्हिडिओ सुचवेन तुम्हाला, जो युट्यूबवर उपलब्ध आहे. आमचे मित्र आहेत डॉक्टर निलेश मोहिते, सायकॅट्रिस्ट आहेत. ते आसाममध्ये काम करतात परिवर्तन संस्थेबरोबर. त्यांचा एक व्हिडिओ आहे सोशॉलॉजी ऑफ सायकोलॉजी नावाचा, याच नावाने तुम्हाला तो युट्यूबवर सापडेल. साधारण 2 तासाचा व्हिडिओ आहे, अगदी आवर्जून बघा, खूप महत्वाचा आहे. ओके, तर इथपर्यंत माझी एक प्रस्तावना झाली. आता मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. गोष्टी सांगणार आहे म्हणजे नुसतं सांगणार नाही, तुमच्याशी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तर मला आशा आहे की सगळ्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ लगेच ऑन होऊ शकतील आणि ते या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतील. सगळे 111 आपले मित्र इथं आहेत. तर मी आता एक गोष्ट सांगतो छोटी, बरं का. एकदा असं होतं की ससा आणि कासव, आपल्याला माहिती आहे गोष्ट ससा आणि कासवाची. ससा आणि कासव दोघंही सायकॅट्रिस्टकडे जातात, बरं का. आणि दोघांची तक्रार अशी असते की मी डिप्रेशनमध्ये आहे. कासव म्हणतं मी डिप्रेशनमध्ये आहे, ससा म्हणतं मी पण डिप्रेशनमध्ये आहे. तर बाजूचे लोक बसलेले असतात, त्यांना आश्चर्य वाटतं की म्हणजे कासव ससाची गोष्ट माहिती आहे आपल्याला, तर ससा मागं पडला, माहिती आहे आपल्याला सशाला डिप्रेशन येणं साहजिक आहे, कासवाला काय कारण आहे डिप्रेशन यायचं. तर ते म्हणतात की आहे बाबा, आम्हाला खूप त्रास चालू आहे. मग थोड्या वेळाने तिथं हत्ती येतो
सायकॅट्रिस्टकडे. हत्ती म्हणतो की मी पण डिप्रेशनमध्ये आहे. तर सगळे हे होतात. हत्ती तर हुशार प्राणी आहे खूप आणि मोठा आहे, आगडबंब आहे, त्याला शक्ती भरपूर आहे. मनात आलं तर तो मोठी मोठी झाडं उचलून इकडे तिकडे टाकू शकतो. तर हत्तीला काही त्रास असेल असं कोणाला वाटलं नाही. पण हत्ती स्वतः येऊन सांगतो तिथं डिप्रेशनमध्ये आहे. कासव पण सांगतो डिप्रेशनमध्ये आहे. ससा पण सांगतो डिप्रेशनमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय कारण असतील याची? काय झालंय नेमकं जंगलामध्ये? कुणी सांगू शकेल का? कुणी याच्यावर या गोष्टीत भर टाकू शकेल का कोणी? सगळे जर ऐकत असेल तर कुणी ना कुणी बोलेल. का असं होतं की हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी डिप्रेशनमध्ये जातात? हॅलो, कारण आपण एकमेकांची मानसिक अवस्था जाणून घेत नाही त्यामुळं असं बर म्हणतो. बर. ओके ओके. राजेश्री मॅडम, थँक्यू. प्रत्येकाचे काही वेगवेगळे प्रश्न असणार सर. ओके ओके. आपल्याला जरी वाटत नसलं तरी त्याचे म्हणून काही प्रश्न आहेतच. म्हणजे तो बर तुम्ही बर. उल्लेख केलात हत्तीचा, ओके. कासवाचा आणि सशाचा. ससा जरी लहान असला, आपण जे बोललो ना हो, की तो जिंकला वगैरे, तरी पण वेगळे काही प्रश्न असू शकतात. म्हणजे असू जिंकणंच शकतात. फक्त महत्वाचं नाहीये. करेक्ट करेक्ट. अ, ओके. शिपुर्के सर, मला वाटतं प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी आहे, तर तो परिस्थिती वेगळ्या मानसिकतेनं बघतोय म्हणून डिप्रेशन मध्ये आहे. बरोबर आहे, असू शकेल. ओके, अजून कुणाला काय म्हणायचंय? राजेश ते सरांनी सांगितलं. ते एकमेकांशी तुलना करत असतील म्हणून. एकमेकाशी तुलना करत असतील. तरी बरोबर. तिने एकटीच आहे ना, म्हणून ते बोलत नाही एकमेकांशी. एकटीच आहे ते. ओके ओके. नीलम मॅडम एकटे एकटे आहेत म्हणून त्यांना डिप्रेशन. सर, प्रत्येकाने आपापले स्ट्रॉंग पॉइंट्स आणि विकनेसेस ओळखलेले नाहीत आणि दुसरं जसं करतंय तसंच मला पण जमलं पाहिजे ही महत्वाकांक्षा पण आहे. ओके ओके, ठीक आहे. तर आता मला हा वाटतं फोमो असा, फोमो म्हणजे आपण फोमो असं. मी ओके बाहेर नाही, मी वेगळा नसावा, म्हणजे तुला ओके वाटते तर मला पण वाटते. ओके. आणि मूड हा कॉन्टेजियस असतो. म्हणजे बरोबर आहे. जर आनंदी माणसाच्या सहवात आनंदी वाटतं आणि जर डिप्रेस असेल तर नकळत आपल्याला उगीच वाटायला लागतं आपण पण डिप्रेस्ड आहे. ठीक आहे. आता मी गोष्ट पुढे नेतो. सगळ्यांना धन्यवाद की सामील झाला. एक छोटी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ ऑन करून बोला, म्हणजे सगळ्यांना तुम्ही कोण आहात ते कळेल, मला कळेल विशेषतः. पण मला बरं वाटलं की खूप रिस्पॉन्सेस आले आणि खूप ती गोष्ट पुढे न्यायचा सगळ्यांनी तुम्ही प्रयत्न केला. तर बघा, झालंय अशी गोष्ट. आता इथं काय झालं होतं, ते सायकॅट्रिस्टनी त्या तिघांची कसं असतं, केस हिस्ट्री नावाचा प्रकार असतो. तर हे जे कोण समोर आलेले आहेत लोक, ते कोण आहेत, कुठून आलेत, किती वर्षापासून त्रास सुरू आहे, काय काय बॅकग्राऊंड आहे, काय घटना घडले, ते सगळं बघतात ना सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट. तर ह्यांच्याशी बोलणं झालं आणि मग त्या सायकॅट्रिस्टने इतर पण प्राण्यांना बोलवलं आणि मग त्यांना एक गोष्ट कळली की जंगलाचा राजा सिंह जो होता त्यांनी एक स्पर्धा भरवली होती सगळ्या प्राण्यांची. ती कंपल्सरी स्पर्धा होती. जंगलातला प्रत्येक प्राणी तिथं आलाच पाहिजे. आणि त्याच्यात स्पर्धा अशी होती ती की जंगलामध्ये एक उंच झाड आहे, तर या सगळ्या प्राण्यांना सक्तीचं केलं होतं सिंहानी की त्या झाडावर चढलंच पाहिजे प्रत्येकाने. आणि ती स्पर्धा आहे, ती कंपल्सरी आहे. आणि जो त्या झाडावर लवकर चढेल आणि सगळ्यात वरती चढेल त्याला बक्षीस मिळेल. आणि जो चढू शकणार नाही आणि जो निम्म्यातच चढेल, निम्म्यातच दमेल, त्याला मात्र शिक्षा होईल, त्याची हेटाळणी होईल, त्याची अवहेलना होईल आणि त्याचा इन्सल्ट केला जाईल. अशी ती स्पर्धा सिंहानी विचित्र भरवली होती. आणि म्हणून हे तिघे सायकॅट्रिस्ट पर्यंत पोहोचले होते. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं या स्पर्धेबाबत? प्रत्येकासाठीचं मूल्यमापन वेगळं पाहिजे होतं किंवा त्याच्यासाठीचा क्रायटेरिया वेगळा पाहिजे. ओके. त्यांच्या कॅपेबिलिटीज वेगळ्या होत्या, त्यामुळे मूल्यमापन नक्कीच वेगळं पाहिजे होतं. बरोबर. आपली प्रत्येकाची क्षमता सर वेगळी असते. त्याचा विचार खरं तर इथं होणं गरजेचं आहे. आता हत्ती झाडावर चढणं म्हणजे हे फारच विचित्र गोष्ट आहे. त्याच्या माकडाला वेगळी आहे, त्याला तुम्ही झाडावर चढता येईल, कासवाला पाण्यामध्ये पोहोचता आणि हत्तीला मोठी झाडं तोडता येतील लवकर, असा. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. प्रत्येक म्हणजे काय अर्थ झाला या स्पर्धेचा? बोला सर. सर्वांना ती मुळात प्रत्येकाची क्षमता जाणून न घेता त्यांना एकच सगळ्यांना निकष लावलेले होते. त्यामुळे खरं तर हा म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःविषयी शंका उत्पन्न झाली आणि त्यांना ते डिप्रेशन येत गेलं. सगळ्यांना एकाच साच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला असं सुद्धा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रत्येकाच्या निसर्गदत्त क्षमता ज्या आहेत तर त्या वेगळ्या आहेत.
आणि त्या विचारात न घेता सब घोडे 12% अशा प्रकारे मानण्याचा जो काही आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा जी मोठी एक दुर्घटना घडते तसा प्रकार तो इथं दिसतोय आणि त्याचा हा परिणाम. मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, ही खरोखर जंगलातल्या प्राण्यांची गोष्ट आहे का ही माणसांची गोष्ट आहे? माणसांची गोष्ट आहे. मानवी समाजातली माणसांची निगडीत आहे. किंबहुना शाळेतल्या मुलांसाठीची ही गोष्ट आहे. पालकांच्या मनातली ही गोष्ट आहे. सगळ्यांना आलं पाहिजे. येस, करंट एज्युकेशन सिस्टीम प्रत्येक पालकाच्या मनातली ही शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. ओके ओके. तर ही गोष्ट आपण आता मनात ठेवूया आणि पुढे जाऊया. मी आता अजून एक वेगळी गोष्ट सांगतो. ठीक आहे, असं चालतंय ना? गोष्टी सांगत गेलं तर म्हणजे असं पोरकटपणा नाही ना वाटत आहे तुम्हाला? नाही, छान वाटतंय ना? ओके. इथं आपले मित्र आहेत, अनमोल सर आहेत, अनमोल होन सर आहेत. त्यांचं आणि माझं आधी बोलणं झालं होतं. तर मी आता एक नवीन गोष्ट सांगणार आहे. तर अनमोल सरांना मी एक रिक्वेस्ट करेन, मी सांगितल्यानंतर इमेज नंबर 1 ही तुम्ही स्क्रीनवर शेअर करा. मी सांगितल्यानंतर लगेच 2 मिनिटातच सांगतो मी तुम्हाला. तर इथं एक छोटीशी गोष्ट आहे बरं का. ही 2 मुलं आहेत. ते 2 मुलं एका वस्तूकडे बघतायत आणि एका वस्तूकडे बघून त्या दोघांच्या मध्ये भांडण लागलं. कदाचित हे भाऊ असतील. तर एकटा म्हणतोय की ही वस्तू जी मला दिसतीये ती गोलाकार आहे आणि दुसरा म्हणतो ही वस्तू जी दिसतीये मला ती चौकोनी आयताकार आहे खरं तर. ओके, अनमोल सर तुम्ही शेअर करू शकाल का ही इमेज स्क्रीनवर सगळ्यांसाठी? म्हणजे मी कुठल्या इमेज बाबत बोलतोय लक्षात येईल. हा, दिसतीये सगळ्यांना इमेज ही? हा, दिसते सर. हो. हा, हे बघा आता याच्यावरनं दोघं भांडतायत ते बरं का. तर एकटा म्हणतो की मला ती एक पहिला मुलगा म्हणतो की मला डावीकडचा जो गोल दिसतो ना तो ते दिसतंय म्हणतो तो, आणि दुसरा मुलगा म्हणतोय की मला चौकोन दिसतोय तो. तर दोघे भांडतायत. असं होऊ शकतं का? दृष्टीभ्रम वाटतो का? त्यांना वाटत असेल. ते दोघं भांडत आईकडे जातात. आई काय करते? आई म्हणते तुमचं काहीतरी गडबड होतीये, चुकतंय तुमचं काहीतरी, घोळ होतोय, गफलत होतीये काहीतरी. तुम्ही पुन्हा जा आणि ती वस्तू पुन्हा नीट बघा तुम्ही, आणि नीट बघून परत माझ्याकडे या. तर ते जातात दोघं, परत जातात आणि परत येतात, भांडतच येतात पुन्हा. की तो म्हणतो गोल दिसणारा जो मुलगा असतो तो म्हणतो नाही मला गोलच दिसतोय, आणि दुसरा म्हणतो नाही मला चौकोन दिसतोय. तर तू आईला म्हणतात तू आता काहीतरी निवाडा दे, आमचा वेळ घालवू नको आता, कारण आम्हाला जसं दिसतंय तसंच दिसतंय आम्हाला. तर मग आई म्हणते थांबा जरा बघा तुम्ही. मग ती 2 नंबरची इमेज दाखवते. अनमोल सर 2 नंबरची इमेज बघूया आपण. हे बघा ही कशी दिसते बघा इमेज. काय वाटतं आईने दाखवलेली इमेज बघून? शॅडो वाटते नाही, ओरिजिनल वाटते. पण काय, हा बरं, अजून कुणाला काय वाटतं? इमेज एकच आहे पण मग तो बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. त्या दृष्टिकोनातनं 2 आकृत्या वेगवेगळ्या दिसतात. पण मग सत्य काय आहे? इल्युजन आहे. इल्युजन आहे. इल्युजन कुठला आहे याच्यात आणि सत्य कुठलं आहे? ह्याच्यात सत्य कुठलं मानायचं आपण? चौकोन सर. चौकोनी सत्य आहे का? हो. आणि वर्तुळ हे सत्य आहे की नाही आहे? वर्तुळ सत्य आणि चौकोन इल्युजन आहे. बरोबर. चौकोन इल्युजन आणि वर्तुळ सत्य. वर्तुळ सत्य आणि चौकोन इल्युजन. हा, मग मध्ये तो दंडगोल कशासाठी बसलाय? सिलेंडर. त्याचं काय काम आहे मग? त्याचं काय काम आहे? सिलेंडरचं काय काम आहे? त्या दंडगोल आहे ना त्याचं काय काम आहे? ते सिलेंडर आहे ते सत्य आहे आणि त्याच्यावर ते कव्हर्स म्हणजे लाईट सूर्यप्रकाश कव्हर्स ते पडलंय त्याने ते तयार झालंय. ती दंडगोल जो आहे ती खरी वस्तू आहे आणि दोन्ही गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या दिशेने दिसणाऱ्या वस्तू आहेत. प्रकाशाच्या मला दिसणाऱ्या वस्तू आहेत वेगवेगळ्या. बरोबर बरोबर. पण मग ते सत्य आहेत की नाही? इकडनं एक मुलगा बघतो आणि इकडनं एक मुलगा बघतो, त्यांना दिसणारं ते सत्य आहे की नाहीये सत्य? पर्स्पेक्टिव्ह नुसार प्रत्येकाच्या बरोबरच आहे. कोणत्या बाजूने बघायला त्यानुसार त्याला खरी ठरणार आहे. म्हणजे दोघांचंही सत्य आहे.
दोघांचे सत्य आहे. आणि तिसरं पण म्हणजे मला एक सांगा, सत्य एकच असतं जगात का सत्य 2-3 प्रकारचे असू शकतात? सर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अच्छा. त्या पद्धतीने. मल्टिपल ट्रूथ. मल्टिपल ट्रूथ असतात का? सब्जेक्टिव्ह ट्रुथ म्हणतात सर त्याला. सब्जेक्टिव्ह ट्रूथ असतं का पण असं का एकच सत्य असतं जगात? नाही एक सत्य नाही. वेगवेगळं. प्रत्येकाच्या परसेप्शन मधून वेगळं वेगळं. ओके ओके ओके. तर परत एकदा मी रिक्वेस्ट करतो, जे शक्य झालं तर व्हिडिओ ऑन करून बोला तुम्ही, तर सगळ्यांना बरं होईल. पण तुम्हाला शक्य नसेल तर ठीक आहे, आग्रह नाही आहे. तर हे बघा, इथं आता 3 प्रकारची सत्य दिसतात आपल्याला. एक तर दंडगोल दिसतोय, जो खरोखर वस्तू आहे तो आईला दिसलेला, म्हणून ती म्हणते अरे मित्रा हा दंडगोल आहे हा. आता एक मुलगा जो आपल्या त्या दंडगोलाच्या बाजूनी बघतोय, त्याला बाजूनी बघितल्यामुळे तो रेक्टँगल दिसतोय, त्याला तो चौकोन दिसतोय तिकडून. तर त्याला जे दिसणार आहे ते खोटं आहे असं त्याच्यापुरतं नाही आहे, त्याच्यापुरतं चौकोन दिसतो हे सत्य आहे. आणि इकडे या बाजूनी बघणारा जो मुलगा आहे, ज्याला फक्त एक सर्कल दिसतं, एक वर्तुळ दिसतं, त्याच्या दृष्टीनं वर्तुळ हेच सत्य आहे आणि त्याला दंडगोल असलेलं माहिती पण नाही आहे. इकडचा मुलगा आहे त्याला पण दंडगोल असलेलं माहिती नाही, ज्याला चौकोन दिसतोय, आयत दिसतोय. बरोबर आहे. याचा आपल्याला अर्थ काय लागतो नेमका? ही मुलांची गोष्ट संपली. आता आपल्याला अर्थ काय लागतो त्याचा? सत्य आणि वास्तव याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो. बर. परिस्थितीनुसार सत्य बदलतंय सर. परिस्थितीनुसार सत्य बदलतं. एकाच गोष्टीकडं बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, किंवा ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो ना सायकोलॉजीमध्ये, अवबोध, संवेदनांना अर्थ लावण्याची प्रक्रिया ती वेगवेगळी असू शकते. बरोबर. म्हणजे मला एक सांगा, प्रत्येकजण तपशील काही सांगू नका, पण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात जरा डोकावून बघा. आपली किती भांडणं घरच्यांच्या बरोबर, मित्रांच्या बरोबर, आई वडिलांच्या बरोबर याच्यावरनं झालीत की मला सत्य कसं दिसतं आणि तुला कसं दिसतं. हो, सगळ्या बाजूने विचार करतच नाही, एकाच बाजूने विचार केला करतच जातो. नाही. आणि आपण म्हणतो की मला जे दिसतं ते 100% तसंच आहे, तेच खरं आहे, आणि तुला दिसणारं ते खरंच नाही आहे, ते असूच शकत नाही. आणि याचमुळे जास्ती भांडणं होतात ना. म्हणजे मिसकन्सेप्शन्स. आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो ना, तर 4 बोट आपल्याकडे राहतात. म्हणजे आपण स्वतःची चूक कधी मान्य नाही करत, आपण दुसऱ्यावरच लादतो ते. आणि जे डोळ्याला धडधडीत दिसणार आहे त्याला पण सत्याच्या वेगवेगळ्या बाजू असू शकतात, हे आपल्याला कधीही जाणवत नाही. आपण म्हणतो डोळ्याला दिसतंय ना, मग मला जे दिसतंय ना मग ते खरंच आहे. मग आता इथं हे सिलेंडर सारखी फसगत आपली होते. आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात ही जी गोष्ट आहे ही फार महत्वाची ठरते. म्हणजे आई जी आहे ना आपली, या मुलांना सांभाळणारी, ती हुशार आहे खूप. तर तिला बरोबर माहिती आहे. आता ती आई एक पुढची गोष्ट दाखवते मुलांना, मग मुलांना कळतं काय आईला म्हणायचंय ते. सर दाखवता का याच्या पुढची फिगर दाखवता? 3 नंबर हे बघा, ही फिगर आहे बघा. काय वाटतं ही फिगर बघून सगळ्यांना? वस्तू एकच आहे. पहिल्यांदा ते टॉप व्ह्यू दिसतोय, दुसऱ्यानंतरचा साईड व्ह्यू आहे, आणि तिसऱ्यानंतर तो पण साईड व्ह्यू पण वेगळ्या बाजूने दिसतोय. एकच कॉइलिंग आहे. करेक्ट. आता इथे जर हे इरेला पेटले 3 जण, 3 लोक जर बघत असतील वेगवेगळ्या अँगल मधनं, आणि 3 जर इरेला पेटले की मला जे दिसतं तेच खरं आहे फक्त, आणि तुला जे दिसतं ते दिसूच शकत नाही, तसं नाहीच आहे, तर काय करायचं? 3घांचं भांडण कसं सोडवायचं? मला एक सांगा, हे जे वेगवेगळं दिसतं, ही जी समस्या आहे, ही वैयक्तिक समस्या आहे का सामाजिक समस्या आहे का राजकीय समस्या आहे का जागतिक समस्या आहे? युद्ध होत असतील का याच्यावरनं? वैयक्तिक समस्या. वैयक्तिक आहे का? काय म्हणजे समाजात असं होतं का, किंवा राजकारणात असं होतं का? जर वस्तू आणि व्यक्ती जर ठरल्या तर मग ते सामाजिक होऊ शकणार आहे. सामाजिक आणि वैश्विक अशा प्रकारची ही समस्या दिसते. या मुद्द्याला धरून युद्ध होऊ शकतात का? होऊ शकतं ना युद्ध. हो सर, होऊ शकतं. एवढंच आपण लक्षात ठेवूया की एवढ्याशा साध्याला मुद्द्याला धरून सुद्धा युद्ध होऊ शकतात. एवढंच नोट करून पुढे जाऊया. आपल्याला गोष्टी रूपानं हे समजून घ्यायचं आहे. ओके. आता तिसरी एक छोटीशी गोष्ट आहे बरं का, अगदी छोटी गोष्ट आहे. एक मुलगा आहे, साधारण एक टीनेजच्या वयातला मुलगा आहे, 15-16 वयाचा मुलगा आहे. तो काय रडतोय माहितीये का? सर लगेच टाकू नका, पुढची इमेज 1-2 मिनिटांनी टाका, सांगतो मी तुम्हाला. तो काय म्हणतोय की एक वाक्य तो उच्चारत रडतोय, मी डेव्हिड नाही,
मी डेव्हिड नाही आहे, मी डेव्हिड नाही आहे एवढंच रडतो ते म्हणून, आणि मला डेव्हिड व्हायचं आहे असं म्हणतोय तो मुलगा. तर आसपासच्या लोकांना काही कळत नाही काय ह्याचा मुद्दा काय नेमका, कोण डेव्हिड हा, मी डेव्हिड नाही असं का म्हणतोय हा नेमकं, आणि मला डेव्हिड व्हायचंय म्हणतो म्हणजे काय काय म्हणत असेल तो. आणि तो बराच असा रडतोय, बराच वेळ त्याचं चालू आहे की मला डेव्हिड व्हायचं आहे, मी डेव्हिड नाही आहे. तर काय तुम्हाला काय वाटतं एकूण ह्याची तक्रार काय असू शकेल, काय अंदाज कोणाला? तो त्या पात्राला फॉलो करत असेल, त्याला ते पात्र कदाचित आवडलं असेल. कुठलं पात्र असेल ते? डेव्हिड नावाचं काय ते. तुम्हाला कल्पना आहे का डेव्हिड नावाच्या काही पात्राची कल्पना आहे का कोणाला? म्हणजे पण तो म्हणतो ज्या अर्थी त्याने काहीतरी पाहिजे असेल, त्यामुळे त्याला तसं वाटत असेल. त्याला तसं वाटत असेल कदाचित. कुणी सांगू शकेल का चित्रकला किंवा शिल्पकला या क्षेत्रातले कुणी आर्ट रिलेटेड काही क्षेत्रातले डेव्हिडचा अर्थ सांगू शकेल का कुणी? कलेच्या क्षेत्रातले कुणी असतील, प्रोफेसर असतील आर्ट्सचे, डेव्हिडचा रेफरन्स कुणी सांगू शकेल का? ठीक आहे, पुढे जाऊया. युरोपमध्ये जो रेनेसॉन्सचा काळ झाला त्याच्यामध्ये जी शिल्पकलेची प्रचंड मोठमोठी शिल्प उभारली गेली, कलेचा विकास झाला, आणि चित्रकला, शिल्पकला, विविध कला सगळ्या अशा 200-300 वर्षाचा काळ होता ज्याच्यामध्ये भरभराटीला आल्या. आणि एक मायकेल एंजेलो नावाचा जो आर्टिस्ट होता, चित्रकार होता, शिल्पकार होता, त्यांनी डेव्हिड नावाच्या एका माणसाचा पुतळा उभा केला. तो डेव्हिडचा पुतळा जो आहे तो जगभरामध्ये आदर्श पुरुषाची शरीरयष्टी कशी असावी याच्यासाठी तो आदर्श मानला जातो. सर आता अनमोल सर पुढची इमेज द्याल का डेव्हिडच्या पुतळ्याची? हा डेव्हिडचा पुतळा आहे. आता याची शरीरयष्टी बघा जरा, चेहरा बघा, ह्या सगळ्या बाजूनी हा इटलीमध्ये हा 16 फुटी पुतळा आहे, उंच आहे, भव्य पुतळा आहे हा. आता ह्याची शरीरयष्टी बघितली आणि तो पुतळा प्रत्यक्ष जर जाऊन तिथं बघितला तर त्याचा एक एक स्नायू जो आहे शरीरावरचा एक एक स्नायू हा खराखुरा ऍथलीट माणसाचा, स्पोर्ट्समन माणसाचा कसा असतो तसा तो पुतळा बनवलेला आहे. आणि त्याचा चेहरा बघा, तिथे वरती उजव्या कोपऱ्यामध्ये चेहरा दाखवलाय, त्याचा क्लोजअप आहे, त्याचं नाक बघा, त्याचे ओठ बघा, त्याचे केस, त्याचे कान, बारीक सारीक तपशील त्यांनी सगळे काढलेले आहेत. तर हा डेव्हिडचा पुतळा बघून तो मुलगा रडतोय की मी डेव्हिड नाहीये, मला डेव्हिड बनायचंय, व्हायचंय मला. काय करायचं ते या मुलाचं नेमकं? कुणाला काय म्हणता येईल की या मुलाच्या रडण्याचं काय करायचं? मला डेव्हिड सारखं बनायचंय म्हणतो तो. कदाचित तो मुलगा शरीरयष्टीने खूप सडपातळ असेल आणि तेवढा बांधेसूदपणा ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडे नसेल, त्यामुळे कदाचित त्याला दुःख वाटते की मी त्याच्यासारखा नाही आहे पण मी त्याच्यासारखा बनू शकतो. नुसतं बरोबर आहे, बनू शकतो आणि मी बनलोच पाहिजे, आणि मी आता नाहीये म्हणून मी दुःख भयंकर होतंय म्हणून मी रडतोय. तो कदाचित टोकाचा आग्रहीपणा दाखवत असेल. एक्झॅक्टली, टोकाचा आग्रहीपणा चाललाय त्याचा, बरोबर आहे. तर पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील, आत्ताच्या काळामध्ये स्त्रियांच्या मनासमोर सुद्धा अशा काही आदर्श शरीर कसं असावं याच्या इमेजेस आहेत का तुमच्या मताप्रमाणे? पुरुषांच्या मनात वेगळ्या असतील, स्त्रियांच्या मनात वेगळ्या असतील, की बाबा कसं शरीर हे आदर्श असतं आणि आपण तसे नाही आहे म्हणून इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असणं, स्वतःविषयी लाज वाटणं, स्वतःविषयी शरम वाटणं, की माझे खांदेच पडलेले आहेत, माझं डोकंच चांगल्या शेपचं नाही आहे, माझं पोटच असंच आहे, माझ्या मांड्याच अमुक अमुक आहेत, माझी उंचीच अमुक अमुक आहे, अशा प्रकारे स्वतःला जज करणं. अशा प्रकारे स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडनं स्त्रियांच्या समोर वेगळी रूप आहेत. आपल्या भारतीय याच्यामध्ये कथांमध्ये रंभा, उर्वशी, अप्सरा आहेत, आणि शिवाय आपल्याकडे मदनाचा पुतळा म्हणतात, बरोबर आहे. तर अशा इमेजेस आपल्याकडे पण आहेत. तिकडं डेव्हिडची आहे, बरोबर आहे. तर थोडी पुढची स्लाइड घेऊया सर आपण. हा, आता ह्याच्यात बघा, हे आदर्श पुरुष आणि आदर्श स्त्रीच्या काही कल्पना असतात आपल्या डोळ्यासमोर. इथल्या स्त्रियांना सुद्धा कोण सांगू शकतं कुठली स्त्री आपल्याला आदर्श शरीराची वाटते? कुणाचे डोळे सगळे त्या स्त्रीकडे असतात की बाबा तिच्यासारखी आपण बनलो पाहिजे? काही नावं सांगाल का तरुणींमध्ये, स्त्रियांमध्ये?
कुणाची अशी नावं डोळ्यासमोर असतात किंवा पुरुषांमध्ये कुणाची नावं असतात अशी डोळ्यासमोर? म्हणजे पूर्वीच्या काळांमध्ये मीना कुमारी होती, किंवा काही जणांना शशी कपूर आवडायचा, काहींना देवानंद आवडायचे, काहींना ऐश्वर्या राय आवडते, कॅटरीना कैफ आवडते. त्याच्यानंतर अलीकडच्या ज्या ज्या ब्युटिकियन्स आहेत किंवा वेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकल्या, मग दीपिका पदुकोण पण असेल, प्रियंका चोप्रा असू शकेल, सलमान खान आहे, त्याच्यानंतर अक्षय म्हणजे खन्ना, ह्या बरीच सगळ्या नावं गोष्टी येऊ शकतात. बरोबर आहे. हा. समीर सर, हा. याचं उत्तर बहुतेक वेळा सिने क्षेत्रातले नटनट्या. हा. बरोबर आहे. सिने क्षेत्रातले नटनट्या म्हणजे जे दिसायला पडद्यावर आकर्षक दिसतात, त्यांना मेकअप चांगला केलेला असतो, त्यांना आकर्षक अँगल मधनच त्यांचं चित्रीकरण केलेलं असतं, आणि समाजातले 95% लोक हे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स मध्ये किंवा शरम, लाज, लज्जा याच्यामध्ये डुबलेले असतात की आपलं शरीर या व्यक्तींच्या शरीरासारखं नाहीये. माझी उंची कमी आहे किंवा माझी उंची जास्ती आहे, मी अगदीच सडपातळ बारीक आहे, मला खाल्लं प्यालं तरी माझं अंग वाढतच नाही असं मुलींना वाटतं, किंवा मी खूपच जाड आहे असं वाटतं. तर स्टिरियोटाइप. हा, बोला. स्पोर्टमॅन पण असू शकतो सर, स्पोर्टमॅन. स्पोर्टमॅन पण असू शकतात, स्पोर्टमॅन बरोबर, स्पोर्ट्स पर्सन पण असू शकतात, बरोबर आहे. पण मग आपण काय करतो की स्टिरियोटाइप जे असलेल्या व्यक्ती आहेत की बाबा ही आदर्श व्यक्ती, जसं इथे डेव्हिड आहे, हे डेव्हिड आहे, आणि आपले कोण नटनटी असतील, कोणतरी स्पोर्ट्स पर्सन असतील, त्यांच्यासारखं असणं म्हणजेच चांगलं, असा स्टिरियोटाइप मनात बाळगतो. आणि प्रत्येकाने, आता पुन्हा काही तुम्ही सांगायची गरज नाही गुपित तुमचं, पण मनामध्ये तुमच्या किती कम्पॅरिझन्स होत असतील, तुम्ही पण आपला विचार करून बघूया. आपण जर आपल्याविषयी कुणाशी तरी आपण नकळत तुलना करतो, आणि तो किंवा ती किती सुंदर दिसते आणि मी मात्र त्याच्या मनाने बेडअप दिसते, किंवा काय मी सुंदर दिसत नाही, मी इम्प्रेसिव्ह दिसत नाही, किती आपण मनामध्ये खंत आणि शरम बाळगतो बघा. विचार करून बघा आपल्या सगळ्यांनी. हा, तर आता इथं खाली जे शब्द दिलेत ते बघूया आपण, की स्टिरियोटाइप असलेल्या ज्या व्यक्ती, ज्या चांगल्या चांगल्या आदर्श मानतो आपण, त्या मात्र सगळ्या अस्सल आणि चांगल्या व्यक्ती, आणि इतर सगळ्या व्यक्ती असल्या त्या कम अस्सल आहेत, त्या व्यंग असलेल्या आहेत, त्याच्यात काहीतरी कमतरता असलेली आहे, आणि त्या व्यक्तींमध्ये आपण सुद्धा आहोत असं मानलं जाण्याकडे कल असतो. म्हणजे आपण जणू काही एक कमी दर्जाचे माणूस आहोत, अशा प्रकारची इमेज आपल्या नकळत अनेकांच्याकडनं बाळगली जाते. वस्तुस्थिती अशी आहे की मानवी समाजामध्ये जी कोण माणसं आपण आहोत ती विविधता असलेलीच आहे. जसं आपण सामाजिक विविधता आपल्याकडे आहे जगभर, तशी शारीरिक विविधता असते. प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं असतं, उंची वेगळी असते, त्वचेचा रंग वेगळा असतो, बरोबर आहे, आपले गुण तर वेगळे असतातच. त्यामुळं प्रत्येक माणूस वेगळा असतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा एक स्पेक्ट्रम असतो, आपण ज्याला पट म्हणतो, तिथं खाली लिहिलेत बघा शब्द ते, की बुद्धिमत्तेचा सुद्धा एक पट असतो. आपण एकदमच आपण शाळेमध्ये सुद्धा विभागण्या कसं करतो की बाबा ही मुलं अति हुशार, ही हुशार, आणि ही ढ आणि ही अति ढ, अशा काहीतरी कृत्रिम आपण विभागण्या करतो त्यांच्या. वास्तविक नवीन जो आता सिद्धांत आलेले आहेत, मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी वगैरे, त्याच्यामध्ये या प्रकारच्या हुशारीला व्याख्याच त्यांनी बदललेली आहे सगळी, की प्रत्येक मुलीमध्ये हुशारी असते, ती वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते असं म्हणतो ना आपण आता. तर त्यामुळे त्याचा स्पेक्ट्रम जो आहे बुद्धिमत्तेचा, तो न लक्षात घेता कोणीतरी हुशार आणि कोणीतरी ढ, आणि त्या दोघांनाही तसं, त्या दोन्ही मुलांनाही स्वतः वाटत असतं की मी हुशार खूप आहे किंवा मी खूप ढ आहे आणि बिनकामाचा आहे मी. इतक्या वाईट प्रकारची मानसिकता त्याची बनते. तसंच एकूण लिंगभाव जो आहे, सेक्शुअलिटी जी आहे, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष पूर्वीपासून मानलं गेलं, स्त्री आणि पुरुषच फक्त लिंग दोन असतात म्हणून, पण नंतर आत्ताच्या काळात गेली काही शतकापासून असं मानलं जातं की LGBTQI हा असा स्पेक्ट्रम असतो, आणि प्रत्येक व्यक्ती या स्पेक्ट्रमवर कुठेतरी असू शकते. त्याचप्रमाणे खाली एक शब्द आहे न्यूरो डायव्हर्जंट नावाचा शब्द दिसतो तुम्हाला. न्यूरो डायव्हर्जंट मध्ये आपल्या ज्या मेंदूमध्ये जी रचना आहे ती वेगवेगळ्या प्रकारची रचना घडलेली आहे. माझ्या मेंदूमध्ये जे काय वायरिंग झालं असेल, न्यूरॉन्सची जडणघडण असेल, कुठलं तरी एक केंद्र जास्ती माझं सबळ असेल, कुठलं तरी केंद्र तुलनेमध्ये कमी कार्यरत असेल, इतर व्यक्तींमध्ये ते वेगळ्या प्रकार असेल. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची, लक्षात ठेवण्याची, प्रोसेसिंग करण्याची, बुद्धिमत्तेनं व्यक्त करण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. आपण सगळे डायव्हर्जंट आहोत, न्यूरॉनच्या अंगाने सुद्धा डायव्हर्जंट आहोत, आपल्यात विविधता आहे, आणि त्यामुळं आपण सगळे एकाच प्रकारे बोलू शकत नाही, एका प्रकारे वागू शकत नाही, एका प्रकारचे नसतोच आपण. या प्रकारचा एक विचार आता जास्ती आपण मानतो.
ह्याच्या पलीकडे जाऊन पुढची एक इमेज आपण बघूया. सर, रिक्वेस्ट आहे तुम्हाला पुढची एक इमेज द्यायला. हे बघा, ही तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? हो. ईशानावस्थी तारे जमी पर. हा. काय काय या संदर्भात का बोलतोय आपण या ईशानावस्थीबाबत? इतर पण कोणी जे बोलले नाही त्यांनी बोलावं अशी विनंती करेन मी, जे कोण सहभागी आहेत ते. सर तुम्ही बोलाच, म्हणजे राजेश सर तुम्ही जरूर बोला, तुमचा सहभाग चांगला आहे. ईशानावस्थी हा नॉर्मल म्हणजे जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये थोडासा तो मागासलेला होता, पण त्याची दृष्टी इतकी सुंदर होती की पाण्यावर पडलेला तरंग पण तो चित्रित करायचा, किंवा त्याची ती चलचित्र त्यानं वहीत दाखवलेली जी आपणही काढलेली होती काडी चित्र. तो प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या सचेत भावनेनं बघत होतो. म्हणजे पाण्यात तरंगणारा मासा किंवा रस्त्यावर साचलेलं पाणी, त्यात पडलेलं प्रतिबिंब, आणि तो स्वतःला एक उत्कृष्ट कलाकार मानत होता. पण दुर्दैवानं आई वडील त्याला तो चांगला मुलगा नाही, अभ्यास व्हायला पाहिजे. खरं तर तो नॉर्मल विषयांमध्ये थोडासा मागासलेला होता, पण या दृष्टीनं तो प्रचंड विकसित होता. बरोबर आहे, त्याची घालमेल होती त्यात. बरोबर आहे. आणखी कोणाला काही बोलायचं या इमेज बाबत? प्रत्येकाची निरीक्षण क्षमता वेगळी असते सर. काय बोला परत, रवींद्र सर बोला. रवींद्र सर, प्रत्येकाची निरीक्षण क्षमता वेगळी असते, प्रत्येकांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, आणि प्रत्येक माणूस एकापासून वेगळा बनलेला असतो. म्हणजे वेगळे असतात, विविध गुणांनी बनलेला असतो, वेगवेगळ्या गुणांनी. बरोबर आहे, बरोबर आहे. या चित्राच्या बाबतीत सर ईशानकडे असलेली बुद्धिमत्ता वेगळी आहे, आणि शाळेमध्ये ज्या बुद्धिमत्ता त्याच्याकडून करून घेतल्या जात होत्या त्या वेगळ्या होत्या. त्याचं प्रावीण्याचं क्षेत्र वेगळं आहे, आणि त्याला दुसऱ्याच ह्याच्यात काय म्हणूया की बळजबरीनं हे करण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि जेव्हा त्याला त्याच्या आवडीचं क्षेत्र दिलं गेलं, मला वाटतं त्याचं रिफ्लेक्शन दुसऱ्या चित्रामध्ये दिसतं, यातल्या तो जो कलरफुल दिसतो ना त्यामध्ये दिसतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण या सगळ्या गोष्टी एकत्र का बघतोय लक्षात येतं ना तुम्हाला? का एकत्र सगळ्या गोष्टी बोलतोय आपण? पहिल्या गोष्टीपासून आपण जंगलातली गोष्ट ऐकली, या सगळ्या गोष्टी जोडून आपल्याला काय चित्र दिसतंय नेमकं, असं कोणी सांगू शकेल का? IQ आणि EQ याचा विचार करावा लागतो ज्यावेळेला मला स्वतःला आनंदी किंवा विकसित व्हायचं, तर या गोष्टींचा समतोल राखत मला विकसित व्हायचं आहे. सर IQ, EQ आणि SQ हे पण महत्वाचं आहे. ओके, काय SQ म्हणजे काय सांगाल? सामाजिक बुद्धिंक. सामाजिक, सोशल कोशंट का? हा. ओके ओके. EQ पण. हा, जरा मी बोलू? एक्सप्लेन कर. हा, बोला ना. हा, आधीची जी गोष्ट सांगितली त्याच्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करता आला तर, आणि ती विकसित झाली तर तो आनंदी होतो, किंवा त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये पण काहीतरी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असलेले प्रत्येक गुण प्रत्येक व्यक्तीमधले जर त्याला ती संधी मिळाली तर तो ती विकसित पण करू शकतो, आणि तो स्वतः आनंदी पण राहू शकतो. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. जंगलातले प्राणी त्यांच्या क्षमतेनुसार, म्हणजे हत्ती झाडावर चढू शकत नाही, पण माकड मात्र झाडावर इकडून तिकडे उड्या मारू शकतो. म्हणजे त्याची क्षमता आणि ह्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी आहे. तर त्यानुसार माणसांचं किंवा प्रत्येक व्यक्तीची सुद्धा क्षमता वेगळी आहे, आणि म्हणून मग त्या क्षमतेचा वापर करता येणं हे त्या व्यक्तीलाही ओळखता आलं पाहिजे, किंवा त्याला अवतीभोवतीच्या लोकांनी ती ओळखून त्याला तशी संधी दिली पाहिजे. पण मग मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, जे ऐकतायत, ज्यांनी सहभाग घेतला नाही त्यांनी प्लीज जरूर बोला बरं का, पार्टिसिपेट जरूर करा. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे. हा, बोला. ऍक्च्युली याच्यामध्ये म्हणजे तारे जमीन पर पिक्चर पाहिलेला आहे. मध्ये तुम्ही प्रश्न काय विचारला त्यावेळेला मी जरा बाहेर होते. तर पण मला असं म्हणायचं की याच्यामध्ये डिस्लेक्सिया हा जो प्रकार आहे तो असतो त्याला, ईशानला, आणि ते पॅरेंट्सनी ओळखलेलं नसतं, आणि त्याच्यामुळे मोठ्या मुलाशी त्याची सतत तुलना होते, आणि ते एक स्वतःचं एक फ्रस्ट्रेशन असतं वडिलांचं, की ते ॲक्सेप्टन्स नसतो तो, की माझा मुलगा असा कसा आहे आणि असा कसा असू शकतो. त्याच्यामुळे ते सतत त्याच्याशी तुलना होते, आणि मग त्यांना असं वाटतं की त्याला बाहेर ठेवलं म्हणजे तो काहीतरी अचीव करेल, आणि म्हणून ते त्याला बोर्डिंगला वगैरे ठेवतात. पण ॲक्च्युली म्हणजे याच्यामध्ये असं आहे की पॅरेंट्सनी मुळात त्याच्या काय क्षमता आहेत हे न ओळखल्याचा हा सगळा परिणाम आहे.
आणि त्याच्यामुळे इमोशनल सपोर्ट त्या मुलाला जो द्यायला हवा होता तो अजिबातही तिथे न मिळाल्यामुळे तो जेव्हा बोर्डिंग स्कूलला जातो जेव्हा ईशान, तर तेव्हा ही जी नेक्स्ट जी इमेज आहे ती त्यांनी काढलेली नाहीये, ती त्याच्या सरांनी काढलेली असते, ड्रॉइंगच्या सरांनी ईशानचं हे चित्र काढलेलं असतं. आय थिंक मला असं आठवतं. ईशान मुळात असा मुलगा आहे किंवा तो असा असायला हवा हे दाखवायचंय त्यांना, पण बाहेरच्या सगळ्या प्रेशरमुळे किंवा त्याला न समजून घेतल्यामुळे तो असा दिसतोय जो वरती दाखवलेला आहे तो. बरोबर आहे. मला आता पुढचा प्रश्न सगळ्यांना असा आहे, बघा जरा प्रश्न, मी आता सगळ्या गोष्टी एकत्र करून प्रश्न विचारतोय तुम्हाला. मी थोडंसं रिवाइज करतो की कुठल्या गोष्टी आपण समजून घेतल्या. पहिली गोष्ट होती ती जंगलातल्या प्राण्यांची गोष्ट होती, ज्याच्यामध्ये सिंहांनी प्रत्येकाला स्पर्धा कंपल्सरी केली होती आणि ती अशी होती की जंगलातल्या प्रत्येक प्राण्यांनी जंगलातलं एक सर्वात मोठं जे उंच झाड आहे त्याच्यावर चढलंच पाहिजे. मी काय बोलतो त्या शब्दांकडे लक्ष द्या बरं का प्लीज. चढलंच पाहिजे. जो प्राणी सर्वात वरती आणि सर्वात फास्ट चढेल त्याला बक्षीस दिलं जाईल. जो प्राणी अर्धवट चढेल किंवा जो प्राणी अजिबात चढू शकणार नाही त्याला शिक्षा केली जाईल, त्याची निंदा केली जाईल, त्याला कमी लेखलं जाईल. अशी गोष्ट होती पहिली. दुसरी गोष्ट होती 2 मुलांची होती जी भांडत होती की मला एकटा म्हणतो मला वर्तुळ दिसतं, दुसरा म्हणतो त्याच वस्तूचं मला चौकोन दिसतो. दोघं आईकडे गेले. आईने त्याला त्या वस्तूचं खरं रूप दाखवलं आणि मग त्या दोघांना अजून एक गोष्ट दाखवली आईनी, जी 3 सर्कल्सची होती. ते 3 अँगलने बघितल्यानंतर 3 सर्कल्स वेगळी दिसत होती ती. आणि मग आईनी त्यांना काहीतरी शब्दामध्ये सांगितलं नाही पण कृतीमधनं सांगितलं की हे परसेप्शन्स आणि सत्य हे कसं समजून घ्यायला पाहिजे आपण, हे आईने कृतीद्वारे दाखवून दिलं मुलांना. तिसरी जी गोष्ट होती ती मुलगा रडत होता की मी डेव्हिड नाही, मला डेव्हिड सारखं बनायचं आहे. त्या निमित्तानं आपण बघितलं की स्त्री आणि पुरुषांचे स्टिरिओटाइप्स मनामध्ये असतात आणि आपण त्याच प्रकारे असलो तरच चांगले, तरच सुंदर, तरच इतरांसमोर प्रेझेंटेबल राहण्याच्या लायक. तसं जर नसू आपण तर माझ्यात कमतरता आहे, अशा प्रकारची एक लज्जा, स्वतःबद्दल शरम, इतरांसमोर न जाणं, त्याच्यातनं अनेक मानसिक समस्या तयार होणं, ही एक गोष्ट बघितली. आणि नंतर ईशानची केस आपण बघितली ज्याच्यामध्ये अनेक गुण होते त्या मुलामध्ये. त्या शाळेमध्ये ते गुण, शाळेमध्ये पालकांमध्ये क्षमता नव्हती त्याचे गुण ओळखण्याची आणि म्हणून त्या मुलाला त्रास झाला. या सगळ्या गोष्टी मी रिवाइज याच्यासाठी केल्या की मला एक प्रश्न विचारायचा आहे, याचा अर्थ असा पण मानायचा का की मला जर त्रास होत असेल कुठल्या तरी गोष्टीमुळं तर माझंच मी उत्तर हुडकलं पाहिजे आणि माझी क्षमता मीच पुन्हा सिद्ध केलं पाहिजे, असा या गोष्टींमधून अर्थ निघतो का? म्हणजे माझ्यावरच जबाबदारी आहे फायनली, असं आहे का ते? नाही. यासाठी इतरांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. इतरांकडून स्वीकार होणं हेही जरुरीचं आहे आणि समज ती प्रत्येकाची विकसित झाली पाहिजे. इतरांबद्दलचीही समज विकसित व्हायला हवी आणि स्वीकारोक्ती ती असायला हवी. यातूनच क्षमतांचा योग्य प्रकारे विकास होऊ शकतो आणि क्षमता असतील, सौंदर्य असेल, बुद्धिमत्ता असेल, याचं परिमाण एकच नाही, ते वेगवेगळं त्याच्या अंगभूत आणि नैसर्गिक ज्या काही निसर्गदत्त गोष्टी आहेत त्यानुसार ते त्यामध्ये वैविध्य असणार आहे, जसं मल्टिपल इंटेलिजन्स आहे तसं. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रत्यक्षात असं होतंय की याच्यात एक, हा बोला, कोण बोलतंय? मी डॉक्टर बेलापुरे. मी आता थोडी उशिरा जॉईन झाले, पण मला थोडासा संदर्भ तुम्ही पहिले रेफरन्स सांगितल्यामुळे लक्षात आला. त्यामध्ये 2 गोष्टींची अशी जाणीव होती की मूल जेव्हा लहान असतं तेव्हा वाढत असताना त्याला समजून घेऊन दिशा देण्याचं काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जे म्हटलं ते स्वतःच्यातलं ओळखून स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत का, ते एका ठराविक वयापर्यंत शक्य नसतं. आणि तेव्हा जर त्याला शिक्षकांनी किंवा पालकांनी किंवा समाजाने समजून घेतलं नाही तर प्रसंग जरी छोटासा असेल तरी खूप दूरदृष्ट्या किंवा त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर त्याचा दूरगामी वाईट परिणाम हा होऊ शकतो. ते आपण पालक आणि सर्वच शिक्षकांनी, समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे. कारण सगळी मुलं सारखी नसतात. ती आहे तशी मान्य करणं आणि स्वतःलाही त्यांनी मान्य करणं आणि आपणही त्यांना आहे तशी मान्य करणं, हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे असं या सगळ्यातून. पण जसं त्या आईने मुलांना दोघांना समजावून घेतलं, समजून सांगितल्यावर मुलांना ते आवडलं तर तिथं मुलांची प्रगती होऊ शकेल. पण बाकी 2-3 गोष्टींमध्ये न समजून घेतल्याचे परिणाम आपल्याला
दिसून आलेत असं मला वाटतं. बरोबर. थोडी आता जॉईन झाले त्यामुळे मला जास्त आधीचं डिस्कशन माहित नाही. ठीक आहे. Sorry, मी तर आपण थोडं- कसं बघतोय बघा, हा म्हणजे आपण मुख्य आपल्या आजच्या विषय जो आहे त्याच्यामध्ये विविध पैलू मानसिक आरोग्याचे समजून घेणं हा आपला प्रयत्न चाललाय. तर आपण आता कुठला प्रयत्न ईशानच्या निमित्तानं कुठला समजून घेतोय आपण, की वैयक्तिक अंगानं किंवा डेव्हिडचा जो विषय काढला आपण त्याच्या अंगानं आपण वैयक्तिक पैलू आपण समजावून घेतला, की बाई माझ्या मनातच कुठले कुठले गुंते आहेत, मला याविषयी वाटतात, लज्जा कशाविषयी वाटते, शरम कशाविषयी वाटते माझ्याविषयी, हा वैयक्तिक पातळीवरचा मुद्दा झाला. दुसरा जो मुद्दा होता तो प्रतिमा ज्या वेगवेगळ्या होत्या आई आणि मुलांची जी गोष्ट होती त्याच्यामध्ये परसेप्शनच आपण आपल्या परसेप्शनवर माझंच खरं फक्त असं म्हटलं तर किती विचित्र गोष्टी उद्भवू शकतात हे बघितलं. पण ही प्राण्यांची जी गोष्ट आहे ही काहीतरी वेगळं इंडिकेट करते आणि ईशानची पण गोष्ट काहीतरी वेगळं इंडिकेट करते. ती इंडिकेट अशी करते की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सामाजिक उतरंडीशी संबंधित आहेत, सामाजिक रचनेशी संबंधित आहेत. समाजाची जी रचना बनलेली आहे ज्याच्यामध्ये उच्च नीच अशी उतरंड प्रत्येक बाबतीत असा माणसांनी बनवून ठेवलेली आहे. कुणीतरी माणूस वर आहे आणि कुणीतरी माणूस खाली आहे अशा प्रकारची समज माणसांनी तयार केली आहे. मग ते पण त्वचेचा रंग असेल, शरीरयष्टी असेल, बुद्धिमत्ता असेल आणि आपल्याकडे भारतात विशेष करून जात नावाची एक विचित्र गोष्ट आहे त्याचे असेल, धर्म हा तर आहेच आहे गोष्ट. तर या सगळ्या गोष्टींनी उतरंडी माणसांनी तयार केलेत आणि असं मानलं जातं की कुणीतरी वर आहे आणि कुणीतरी खाली आहे. बरोबर आहे. तर या गोष्टी वैयक्तिक नाही आहेत, फक्त या गोष्टी सामाजिक आहेत. या गोष्टी समाजानं तयार केलेल्या आहेत आणि मला जो गंड येतो, मला जो त्रास होतो, मला जो स्वतःविषयी इन्फिरियरिटी वाटते त्याचं कारण मी स्वतः नसून मला समाजाने आखून दिलेल्या चौकटीत विचार करायला लागतो. आणि समाजात असं म्हटलेलं असतं की डेव्हिडच सुंदर दिसतो आणि तू दिसायला कुरूप आहेस, तुझं नाक फिंदाडा आहे आणि डेव्हिडचं नाक बघा किती धारदार आणि असं चाफेकळी नाक आहे डेव्हिडचं. हे समाजाने मला ऐकवून चित्र तशी काढून मला असं ऐकले माझं नाक फिंदाडा आहे आणि मी दिसायला कुरूपच आहे. मी हा मुद्दा जो आहे हा वैयक्तिक मुद्दा नसून हा सामाजिक मुद्दा आहे. या ज्या विषमतेचा जो उगम आहे हा समाजाच्या धारणांमधनं झालेला उगम आहे तो सगळं. आणि त्यामुळं समाजातच वेगवेगळे जे अजून की लिंगभाव आहे की स्त्री पुरुष असणं आणि LGBTQ स्पेक्ट्रमवरचं असणं याच्यामध्ये पुन्हा उतरंड किंवा उच्च नीच किंवा चांगलं वाईट मानलं गेलंय किंवा भाषेबाबत मानलं गेलंय. आपण सगळे झगडतोय त्याच्याशी की पुण्यातली मुंबईची प्रमाण भाषा हीच जणू काही श्रेष्ठ आणि बाकीच्या मराठीत जरी घेतलं तरी सुद्धा त्या बाकीच्या भाषा जणू काही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहेत, कनिष्ठ आहेत असं मानल्या जाण्याची प्रवृत्ती आपल्याकडे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्याशी आपण झगडतोय. किंवा भाषांमध्ये पण कुस्ती लावलेली असते लोकांनी की अमुक भाषा ही फार श्रेष्ठ आहे आणि अमुक भाषा ही कनिष्ठ आहे. तर तसंच अजून पण असतं, भूभागाविषयी असतं. कुठला तरी शहरी भाग आहे तो जास्ती श्रेष्ठ आहे, ग्रामीण भाग आहे तो कनिष्ठ आहे. बरोबर आहे. किंवा कुठली तरी राजधानी आहे, त्या मुंबई राजधानी आहे, त्या राजधानीच्या जवळचा भाग श्रेष्ठ आहे आणि राजधानीपासून दूरचा भाग विदर्भातला काहीतरी कनिष्ठ आहे. असं मानण्याच्या किती पद्धती आहेत बघा. मी त्याची जाणीव करून देतोय तुम्हाला. त्याचप्रमाणे संस्कृतीमध्ये केलं गेलंय की आमची ही चालीरीत आहे, तुमची ही चालीरीत आहे, ही संस्कृतीतला हा भाग आहे, तो भाग आहे, तिथं पण ही श्रेष्ठ आहे, ती कनिष्ठ आहे. खाण्यापिण्यामध्ये तसं आहे की हे खाणं श्रेष्ठ आहे, हे खाणं कनिष्ठ आहे. बरोबर आहे. किंवा वेशभूषेबाबत आहे, कुठलं ड्रेसिंग कसं करावं याच्यामध्ये श्रेष्ठ आणि हे आहे. तर मुद्दा काय माहितीये का माझा मुद्दा आहे इथं सामाजिक धारणांचा मुद्दा आहे. हे समाजाने ज्या समजुती बाळगलेल्या आहेत त्याच्यामुळं वेगवेगळे ताण व्यक्तीवर तयार होतात आणि ज्याला आपण मेंटल हेल्थ म्हणतो, मानसिक आरोग्य म्हणतो, त्याच्यामध्ये फक्त वैयक्तिक मुद्दे नसतात. आणि जे सुरुवातीला ससा कासव हत्ती तिघही डिप्रेशन घेऊन जे सायकेट्रिस्टकडे गेले होते आपल्या पहिल्या गोष्टीमध्ये, तो त्यांचा वैयक्तिक कमीपणाचा मुद्दा नसून या जंगलात भलती स्पर्धा लावली सिंहानी, जी स्पर्धाच मुळात अन्यायकारक आहे, ती स्पर्धाच मुळात अनैतिक आहे, की ज्याला ती गुणच नाही तो गुण दाखवलाच तरच श्रेष्ठ असं मानलं गेलं. तशीच स्कूलिंग सिस्टीम, तशीच सामाजिक रचना वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीवर प्रचंड प्रेशर तयार होतं. प्रत्येक व्यक्ती त्या ओझ्याखाली दबली जाते. विशेषतः आता पुरुषांवर वेगळं ओझं असतं, स्त्रियांवर वेगळ्या प्रकारचं जास्ती ओझं असतं की स्त्री असल्यामुळे तू अमुक 10 गोष्टी केल्याच पाहिजेस. ही समाजाने घालून दिलेली रचना आहे. तिच्यावर त्या स्त्रीवर ताण येतो आणि स्त्रियांचे मानसिक आरोग्याचे जे प्रश्न तयार होतात त्याला जबाबदार जणू काही स्त्रीला धरलं जातं की तू गोळ्या खा, तू श्वास घे, तू पळायला जा, तू चालायला जा, तुझं बरी हो. म्हणून माझा प्रश्न होता की हे सगळे समाजातनं निर्माण होणारे जे ताण आहेत त्याचं उत्तर हे वैयक्तिक तुझी बरी हो, तुझा बरा हो असं म्हणण्यासारखं आहे का याच्याविषयी आपण विचार केला पाहिजे.
मी आता जे बोललो त्याच्याविषयी कोणाला काय कॉमेंट करायचे? नाही, यासाठी तुझं बरं हो हे उत्तर असूच शकत नाही. यासाठी बऱ्याच म्हणजे लोकांची मदत त्या व्यक्तीला होऊ शकते. उदाहरणार्थ समुपदेशक आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतील किंवा आणखी वेगळ्या प्रकारचे समुपदेशक असतील, तर त्यांची मदत घेणं या ठिकाणी खूप गरजेचं असतं. थेरपिस्ट असतील, थेरपी घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी खूप जागरूकपणे आधी आपल्याला काय होतंय हे ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं असतं. ओळखणं, एक्नॉलेजमेंट खूप महत्त्वाची असते की मला हे होतंय आणि त्यानुसार मग जसं आपण शरीराचा एखादा आजार जसा ॲक्सेप्ट करतो तसा हा मनावरती आलेला ताण किंवा आजार आहे असं ॲक्सेप्टन्स जेव्हा होतं तेव्हा माणूस पुढची उपचाराची पायरी चढतो आणि ती चढणं खूप गरजेचं आहे. तुझं बरी हो किंवा तुझी तू होऊ शकतेस असं सांगणं म्हणजे केवळ ही दिशाभूल असते. खरं तर याविषयीची जागरूकता समाजामध्ये असायला हवी. मानसिक आरोग्याविषयी की मानसिक आरोग्याला सुद्धा उपचाराची गरज असते, थेरपीची गरज असते. हे जास्त महत्वाचं आहे इथे असं मला वाटतं. बरोबर. अजून कोणाला काही सर मी बोलू का? हा बोला प्लीज, थोडक्यात बोला म्हणजे बऱ्याच जणांना बोलता येईल आपल्याला. चालेल ओके थोडक्यात बोला. सर. सर मला असं म्हणायचं होतं की समजा आता आपण कळत नकळतपणे समाजामध्ये किंवा मी शिक्षक असल्या कारणाने आपण जेव्हा शाळेमध्ये पुराणांमध्ये बोलत असतो त्यावेळेस आपण एखादी विद्यार्थ्याचं उदाहरण देतो किंवा मोठ्या माणसाचं एक उदाहरण देतो, बरोबर आहे. तो माझं परस्पेक्शन झालं तसं की ह्या म्हणजे रोनाल्डो सारखं खेळले पाहिजे विद्यार्थी, बरोबर आहे. परंतु त्यांचा वैयक्तिक हा वेगळा असू शकतो ना. मग याच्या दोघांचा समन्वय कसा साधता येईल आपल्याला, किंवा मग त्याच्या मनामध्ये वेगळं काहीतरी, तो त्याचा वैयक्तिक वेगळा झाला, माझा वैयक्तिक वेगळा झाला, परंतु समाज असं म्हणते की आपल्याला रोनाल्डो व्हायचं. तर मग अशा पद्धतीमध्ये कसं आपण समन्वय साधता येईल? हा बोला. तुम्ही जी गोष्ट सांगितली ना त्यात मला ते सुरुवातीचं जे सिंह म्हणून जो कोणी असतो ना आणि तो म्हणतो की सगळ्यांनीच झाडावर चढायला पाहिजे, ही आपल्याकडे जी व्यवस्था झालेली, तर ती व्यवस्था सुधारण्यासाठी म्हणून कोणा एकानं प्रयत्न न करता सगळ्यांनी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि आपण समस्या जे म्हणतो ना की वैयक्तिक असतात, सामाजिक असतात, मला वाटतं वैयक्तिक समस्या असणाऱ्यांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा ती सामाजिक होते. म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक यातली सीमारेषा जी आहे ना, तुम्ही जे उदाहरणं सांगितलेत, मला वाटतं ते डेव्हिडचं उदाहरण सांगितलं, म्हणजे चुकीच्या गोष्टींच्या मागं लागण्याचा जो प्रकार असतो तो जेव्हा एकच न लागता अगदी शेकडो, हजारो, लाखो जेव्हा त्या गोष्टी मागे लागतात तेव्हा ती खूप जणांना चूक वाटतच नाहीये. या ज्या 3-4 गोष्टी आहेत ना त्या मला वाटतं सगळ्यांनी मिळून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणं किंवा एक समाज म्हणूनच आपण त्याच्यासाठी काही एक धोरणात्मक बाबीला करणं, अशा अनेक गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. कोलटकर मॅडम. हा नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार, येतोय का आवाज? हो येतोय. मॅडम प्लीज बोला. हा सगळंच हे सरांचं भाषण ऐकताना मनात अनेक तरंग आले विचारांचे. एकच फक्त आपल्या या व्यासपीठावर असं वाटतं की या सर्वांनी या संदर्भात शिक्षणाचा विचार कसा होईल आणि लहानपणापासून मुलांचे हे जे प्रश्न निर्माण पुढे मोठे होणार आहेत तर ते ह्या अगदी बालवाडीपासून आता कशा तऱ्हेने आपल्याला त्या समस्यांना एक वेगळं स्वरूप देऊन आनंददायी समाज निर्माण करण्याकडे, म्हणजे आजच्या सगळ्या व्याख्यानाचा हा एक विचार करून की हे घडू नये म्हणून शहरामध्ये पण नाही, खेड्यामध्येही नाही, सगळ्या शाळांमध्ये हा विचार झाला तर सुदृढ समाजाला आपण सुरुवात करू असं मला खात्री वाटते. आणि म्हणून त्या दृष्टीने मी हे सगळं लेक्चर ऐकल्यावर त्यातले कंगोरे लक्षात घेणं महत्वाचे वाटले. धन्यवाद. धन्यवाद. शीतल मॅडम तुम्ही काय बोलताय? सर त्या गोष्टीच्या मध्ये मला एक शंका वाटते, म्हणजे आता जे काळाच्या थोडस ह्याच्यातून विचार केल्यानंतर की सिंह झाडावरच चढायला का सांगतो? कारण पाण्यातलं आयुष्य, जमिनीवरचं आयुष्य, हवेतलं आयुष्य, ह्या सगळ्यांपेक्षा कुठंतरी झाडावरचं आयुष्य जास्त सुंदर दिसतं का? आणि मग त्या बाकीच्यांचं ते आयुष्य जास्त कठीण झालंय का, किंवा तितकं आकर्षक राहिलेलं नाहीये का, किंवा झाडावरच्या आयुष्याला खूप ग्लॅमर आहे का, म्हणून मग ज्यांना झाडावरती जायचं गरज नाही ते सुद्धा तिथं जायला बघतायत का? हा पण ह्या गोष्टीचा नवीन अँगलनं विचार व्हावा की हे जे आहे की ह्या ह्या क्षेत्रात करिअर केलं तरच हे आहे, किंवा ह्या ह्या गोष्टी केल्या तर हे कधीपासून आलं. सोशल मीडियाचा वाढता वापर, म्हणजे आपण जेव्हा गोष्टी ह्या मिथकांमधल्या सुचवल्या जातात ना तर त्याला
त्या पण एका अँगलनं सुचवल्या जातात असं मला अलीकडे वाटतं. बरोबर आहे. आता जरी आपण हत्ती आणि हे सगळे वेगळे वेगळे आहेत असं म्हटलं तरी फक्त हत्तींची स्पर्धा नाहीच, आता सगळेच वेगळ्या वेगळ्या क्षमतांचेच असणार आहेत. तर मग प्रत्येकाच्या क्षमतेतलं त्याचं ओळखून हे करण्याचं समाजामध्ये तेवढा वाव आहे का? आणि म्हणजे ज्याला मला नेहमी म्हणायचं की त्या रांचोच्या ह्याच्यानंतर ना कितीतरी जणांचे करिअर मग ते होऊन तरी करिअर होतात का? म्हणजे ह्याही गोष्टींचा कुठेतरी विचार व्हावा असं वाटतं. म्हणजे आणि तुम्ही झाडाला ग्लॅमर एवढं का आलं आहे आणि ते अनाठाई आहे का? बरोबर आहे. तुम्ही बरोबर आहे, तुम्ही मुद्दा महत्वाचा म्हणताय. सगळेच झाडाला ग्लॅमर आलंय का हे तपासायलाच पाहिजे की सगळा समाज निष्कारण कुठल्या तरी भलत्या एका स्वप्नाकडे पळतोय का, ते स्वप्न फिजिबल आहे का, योग्य आहे का, त्यांना झेपणार आहे का, मुळात त्याचे तथ्य आहे की नाही आहे त्याच्यामध्ये, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे ते नक्कीच बघितलं पाहिजे. आणि मॅडम आधी शीला मॅडम कोलटकर मॅडम म्हटल्या तसं शिक्षण व्यवस्थेपर्यंत ते आलं पाहिजे. आणि माझा सगळा रोख आजच्या बोलण्याचा तोच आहे की व्यक्तीची जबाबदारी जरूर असेल. मग अशी अजून कोणी हात वर केलाय का ज्यांना अजून हे केलं नाही? समृद्धी मॅडम. हा सर, आता मगाशी मॅडमनी सांगितला मुद्दा तो बरोबर आहे की शिक्षण व्यवस्थेमध्ये शासनाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये आता विचार कुठे कुठे तो यायला लागलाय आणि प्रत्येक शाळेमध्ये एक काउन्सिलर नेमायचा आहे असा एक GR नुकता काढण्यात आला. जर तो चांगल्या प्रकारे वर्कआउट झाला तर बऱ्यापैकी किमान सुरुवात तरी होईल या विषयाला की मुलांचे, लहान मुलांचे असतील ते प्रश्न सोडवण्याला थोडी थोडी सुरुवात होईल. तर त्या दृष्टीने चालले आहे. तर मग म्हणजे हा एक सकारात्मक भाग मला या दृष्टीने वाटतोय. ओके. येस. तर आपण याच दिशेने जास्ती विचार करू बघतोय की सगळी जबाबदारी त्या व्यक्तीवर न थोपवता की आता तुझं बाहेर पडायच्या तुझ्यातनं थेरपीला जाणं ही सुद्धा शेवटी मॅडम व्यक्तीचीच जबाबदारी बनते ती आता की बाबा तू गेली पाहिजेस. आणि ते बरोबर आहे, तो मुद्दा अयोग्य नाहीये, योग्यच मुद्दा आहे की मदत घेतली पाहिजे किंवा त्याच्यात लाज नाही बाळगली पाहिजे. जसं आपण डॉक्टरांच्याकडे जातो तसंच मनाच्या त्रासासाठी त्या तज्ज्ञ व्यक्तीकडे जाणं हे आवश्यकच आहे. मुद्दा त्याला धरून असा एक मुद्दा आहे की समाजामध्ये जे अन्यायकारक बिलीफ्स, जे समजुती, ज्या धारणा आहेत त्या ज्या घट्ट बनलेल्या आहेत त्याचा बळी जो अनेक समूहांना व्हावा लागतो त्याची चिंता पण त्याच बरोबरीने केली पाहिजे. केवळ माझा त्वचेचा रंग अमुक आहे म्हणून किंवा केवळ जात अमुक आहे म्हणून कोणीतरी आत येतो म्हणते बघा, सर एंट्री घेता का बघा, आत ऍडमिट करायला हे करतो. तर अशा त्वचेचा रंग, उंची, जात, धर्म, रेस, ज्याला वंश आपण म्हणतो, अशा कृत्रिम गोष्टींच्या आधारानं जर एखाद्या माणसाला जज केलं जात असेल आणि त्याला कमी लेखला जात असेल आणि संधी, सगळ्यात महत्वाचं संधी नाकारल्या जात असतील तर तसं व्हायला नाही पाहिजे. आणि त्या व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी तिला म्हणजे संधी मिळाली पाहिजे. याच्याकडे त्याच्या लक्ष आपल्या वेधू घेऊन इच्छितो मी. त्याच्या बरोबरीने अजून एक वेगळा मुद्दा पैलू आहे की अनुवांशिक पैलू आहे, जो काही शारीरिक आजार आहेत, काही मानसिक आजार आहेत, काही व्यसनं सुद्धा आहेत. आता दारूचं व्यसन वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अनुवांशिकता असते. एका पिढीत जर असेल तर ती पुढच्या पिढीमध्ये दिसू शकते. काही वर्तन समस्या आहेत ज्या आधीच्या पिढीत असल्या तर दुसऱ्या पिढीत असतात. आता याच्यामध्ये वैयक्तिक दोष पण नाहीये आणि तो सामाजिक दोष पण नाहीये, म्हणून तो वेगळा पैलू म्हणून धरतोय आपण की अनुवांशिक पैलू आहे. काही गंभीर मानसिक आजार आहेत ते आधीच्या पिढीमध्ये असले तर ते नंतरच्या पिढीत येण्याची शक्यता असते. येतातच असं नाही, येण्याची शक्यता दाट असते. काही प्रकारचे कॅन्सर्स आहेत शारीरिक आजारांमध्ये, ते कॅन्सर जे आहेत ते आधीच्या पिढीत असेल तर नंतरच्या पिढीत येण्याचे चान्सेस जास्ती असतात. तसंच मानसिक त्रासांचं पण असतं. तर त्यामुळं आपल्याला हे वेगवेगळे पैलू, वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, जागतिक, हे सगळे वेगवेगळे आपल्याला गृहीत धरायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर एक जो पुस्तकांच्या निमित्तानं हे केला पण चर्चेला अजून आलेला नाही, तो म्हणजे लैंगिकतेचा पैलू, सेक्स संदर्भातला. आता या विषयावर तर आपल्या समाजामध्ये मोकळेपणानं बोललं जात नाही, बोललं जाण्याची परिस्थिती नाही आहे, भीती वाटते, लाज वाटते. पण तो एकूण लैंगिकता हा इतका महत्वाचा घटक आहे माणसाच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी माणसाच्या आयुष्यातल्या ठरत असतात, पण त्याच्यावर नीट बोललं जात नाही आणि त्यामुळे गैरसमज, अज्ञान खूप राहतं. आणि आमच्याकडे काउन्सिलिंगला जे येणाऱ्या केसेस असतात त्याच्यात सुद्धा खूप समस्या ही सेक्स रिलेटेड असतात.
पण त्या सेक्सची ही स्वतंत्र समस्या नसून मी मला स्वतःला कमी मानायला लागतो, माझ्यात काहीतरी कमतरता आहे, घाण आहे, किळस आहे, वाईट काहीतरी आहे असं मानायला लागून मी स्वतःला समाजापासून बाजूला काढत काढत कौटुंबिक कलह तयार होतात, सामाजिक विलगता तयार होते. तर तळाला तो मुद्दा आहे, म्हणून तो पण बोलला गेला पाहिजे. माझ्याकडे जे काउन्सिलिंगला येतात त्यांच्याबरोबर हा मुद्दा आम्ही जरूर अगदी घेतो, किंवा कपल काउन्सिलिंग मध्ये हे, किंवा आमच्या ज्या मला बोलायचं आहे गटामध्ये सुद्धा हा मुद्दा घेतला जातो चर्चेला. तो खूप आवश्यक मुद्दा आहे. एक सर आपल्याकडे किती वेळ आहे सांगा? आता 10:10 झालेत. किती वेळ आहे आपल्याला? 5 मिनिटं घेऊया आपण. 5 मिनिटं घेऊया. मी एक 2-3 महत्वाचे मुद्दे सांगतो, मग काही कोणाचे प्रश्न असतील तर घेऊया आणि मग थांबूया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी खूप महत्वाची डेफिनेशन आरोग्याची केलेली आहे. मी इंग्लिशमध्ये आधी वाचून दाखवतो. हेल्थ इज डिफाइंड ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिंग अँड नॉट मिअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी, अशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी व्याख्या केली आहे आरोग्याची. म्हणजे आरोग्य ह्याचा अर्थ फक्त आजाराचा अभाव, आजार नसणे असा नाही आहे, तर संपूर्ण आरोग्य चांगलं असणं, म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य. इथं फार महत्वाचं त्यांनी म्हटलंय, सामाजिक आरोग्य. या सकट जेव्हा माझं स्वास्थ्य बनतं त्यावेळेला माझं आरोग्य चांगलं आहे असा अर्थ त्याच्यात त्या व्याख्येतच दिलेला आहे. आणि ही व्याख्या जी आहे ती आपल्याला आधारभूत खूप आहे. याच्या पुढचा टप्पा मला थेट जरासं मी उडी मारून दुसऱ्या मुद्द्याकडे येतो की भारतीय राज्यघटनेकडे. भारतीय राज्यघटना ही आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये खूप आधारभूत आहे. भारतीय राज्यघटना ही माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा देते. भारतीय राज्यघटना ही जी आतापर्यंत आपण वेगवेगळ्या गोष्टींमधनं बघितलं की समाज काहीतरी घडवतो, समाज काहीतरी व्यक्तीला सांगतो की तुझ्यात कमतरता आहे, पण भारतीय राज्यघटना त्या व्यक्तीला मुभा देते की तू स्वतंत्र व्यक्ती, एक केपेबल व्यक्ती, एक सक्षम व्यक्ती म्हणून तू जगू शकतेस आणि तुला तो जगण्याचा अधिकार समाजात राज्यघटनेने दिलेला आहे. तू तुझ्या गुणांचा जास्तीत जास्त विकास करू शकतेस असं मुभा भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्याला पूरक अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती सांगतो की मानसिक आजार कशाला म्हणायचे आणि कशाला नाही म्हणायचे याच्या व्याख्या मनाला येईल तसं कोणी बदलू शकत नाही. 2 महत्वाचे डॉक्युमेंट जगभर वापरले जातात, त्या दोन्हीचं नाव सांगतो मी. DSM नावाचं एक डॉक्युमेंट आहे आणि ICD नावाचं एक डॉक्युमेंट आहे. DSM म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल. हे अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन नावाची संस्था आहे अमेरिकेतली. ती दर 10-12 वर्षांनी त्याचं रिव्हिजन करून एक नवीन डॉक्युमेंट तयार करते. तर आता सध्या DSM-5 नावाचं डॉक्युमेंट रेफर केलं जातं जगभर, ज्याच्यामध्ये कशाला आजार म्हणायचं, कशाला आजार नाही म्हणायचं, कुठला आजार हा साधं लक्षण असतो आणि तो कधी आजार बनतो याच्या खूप स्पेसिफिक डेफिनेशन दिलेल्या आहेत. डिप्रेशन म्हणजे काय, बायपोलर म्हणजे काय, ह्याच्या डेफिनेशन, स्वच्छ डेफिनेशन दिलेले आहेत. तर आता आपण काय करतो, बोली भाषेत एकमेकांशी बोलताना कशालाही डिप्रेशन म्हणतो, कशालाही कुठल्या आजाराचं नाव देतो, कोणीही आजारी असं परस्पर म्हणतो. तर इतकं सुदैवाने इतकं कॅज्युअली कुणालाही लेबलिंग करता येत नाही. सायकोलॉजिस्ट सुद्धा याचं भान ठेवतात, डॉक्टर सायकियाट्रिस्ट तर अगदीच भान ठेवतात की कुणालाही काही म्हणता येत नाही. त्या डायग्नोसिसची काही लक्षणं असतात, ती झाल्यानंतरच ते आजार आहे असं हे करता येतं. त्याच्या बरोबरीने जे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस ICD याचं आता 11वं व्हर्जन चालू आहे, ICD-11. ते सुद्धा असंच जागतिक स्तरावर WHO ने तयार केलेलं डॉक्युमेंट आहे. ते पण रेफर केलं जातं जगभर, भारतात रेफर केलं जातं. आणि शेवटचा मुद्दा मानसिक आरोग्या संदर्भातला, की मानसिक आरोग्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा 3 मुद्दे आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो. प्रत्येकाला आजारच म्हटलं पाहिजे असं नाहीये. तर 3 मुद्दे असे आहेत की काही डिसऑर्डर्स असतात, काही डिस्ट्रेसेस असतात आणि काही डेव्हलपमेंटचे मुद्दे असतात मानसिक आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा. म्हणजे काही डिसऑर्डर्स हे विकार असतात, जे मानसिक विकार, गंभीर विकार असं पण म्हणू शकतो. मग ते मूड डिसऑर्डर्स पण असतात किंवा व्यक्तिमत्वाचे विकार पण असतात. म्हणजे व्यक्तिमत्वातच दोष निर्माण झालाय असंही असू शकतं. आणि जसं एक शरीरामध्ये ताप येऊन जातो तसं डिप्रेशनची एक फेज होती आणि ती गेली, अशा प्रकारचा पण आजार डिसऑर्डर मध्ये असू शकतो. पण सगळे मानसिक आजार हे सगळे डिसऑर्डर्स नसतात. तर काही साधे डिस्ट्रेसेस ज्याला आपण अस्वस्थता म्हणतो किंवा एक सौम्य आजार म्हणतो आपण, तसे पण असतात. आता समजा कुटुंबात कलह आहे, कुटुंबात भांडणं आहेत, नवरा बायकोची भांडणं आहेत, मुलांचं पटत नाही, आई मुलांचं पटत नाही, समाजामध्ये ताण आहेत, हे डिस्ट्रेसेस मध्ये येतात. या प्रत्येकाला डिसऑर्डर म्हणायची गरज नाहीये. याचं भान मानसिक आरोग्यात काम करणारे लोक ठेवतात. आता तिसरा मुद्दा जो आहे तो डेव्हलपमेंटचा आहे. तो मुळात आजारात धरलाच जात नाही. माणसाला मानसिक आरोग्याच्या संदर्भात
काही वेळेला स्वतःची उन्नती साधायची असते, स्वतःला अजून गुण आपले वाढवायचे असतात, आपल्या गुणांचा विकास करायचा असतो. तो मुद्दा असतो डेव्हलपमेंटचा. आणि बऱ्याच वेळेला माणसं अशाही अवस्थेत अडकलेली असतात की मला ग्रोथ माझी का होत नाहीये, मला माझ्या समोर वरती छप्पर आहे काचेचं, ग्लास सिलिंग इफेक्ट म्हणतात त्याला, ती ग्लास ओलांडून वर उडी मारता का येत नाही, मला आकाशात उडता का येत नाहीये, ते त्या व्यक्तीला कळत नसतं. तिला काही आजार असतो असं नसतं. पण मग त्याच्यासाठी सुद्धा मानसिक आरोग्यातल्या क्षेत्रातल्या लोकांची मदत घेता येते आणि त्याला डेव्हलपमेंटल काउन्सिलिंगची सुद्धा मदत घेता येते आणि आपल्या त्या समस्येवर मात करता येतो. हा माझे महत्वाचे मुद्दे संपले. आणि अगदी शेवट करण्यासाठी माझे एक मुद्दा आहे, तो मी आपले 2-3 मुद्दे कोणाचे असतील तर ते घेतल्यानंतर मी शेवट